मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या नाकावर टिच्चून मराठी जनतेनं मोर्चा यशस्वी पार पडून दाखवलाय। भाषिक वादातून परप्रांतीयांनी काढलेल्या मोर्चाला महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चातून जोरदार प्रत्युत्तर दिलं। मीरा भाईंदरमध्ये मराठीचा अपमान करणाऱ्या एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केली आणि त्यातूनच पुढे परप्रांतीयाने मोर्चा काढून मुजोरी केली। त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा काढला। मात्र पहाटेपासूनच एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली। मनसे नेते अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी काही काळासाठी स्थानबद्ध केलं। मात्र तरीही हा विरोध झुगारून मराठी जनतेने हा मोर्चा यशस्वी केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना या मोर्चात सहभागी होती। दुपारी 12च्या सुमारास मोर्चा काढू दिला जात नाहीये हे कळल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अधिवेशनाचं कामकाज सोडून मीरा भाईंदरकडे धाव घेतली। सरनाईक काही वेळ मोर्चात सहभागी झाले, मात्र मोर्चेकरांनी हुसकावल्यामुळे सरनाईकांना मोर्चातून काढता पाय घ्यावा लागला। यातच सरनाईक यांच्यावरती प्लास्टिकची बाटली सुद्धा फेकण्यात आली होती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इकडे प्रताप सरनाईक या ठिकाणी आलेले होते। अधिवेशनाच्या कामकाजामधून भर कामकाज त्यांनी मध्येच सोडून ते मोर्चामध्ये आलेले होते। परवानगी नसल्याचं कळल्यानंतर मात्र त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तसंच कुणीतरी त्यांना एक पाण्याची बाटली सुद्धा फेकून मारली। स्थानिकांनी इथे मोर्चेकरांनी त्यांना हुसकावून लावल्यानंतर त्यांनी या मोर्चामधून माघारी जाणं पसंत केलं। या मोर्चामध्ये आपण आलोय ते नेते किंवा मंत्री म्हणून नव्हे तर मराठी माणूस म्हणून आलोय असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं। मात्र तरीही त्यांना कडाडून विरोध झाला।